नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण कैरीचं झटपट लोणचं करणार आहोत. तर खूप छान लागतं कैरीचं झटपट लोणचं. भाताबरोबर किंवा पोळीबरोबर आपण खाऊ शकतो. आपल्याला हे काय करून ठेवायला लागत नाही. तर आपल्याकडं कैरी असेल तर घरात आपण पटकन हे झटपट किंवा पटकन असं लोणचं आपण जेवणासाठी आपण बनवू शकतो. तर चला, तर मग आपण हे कसं करायचं ते आपण बघूया. आज झटपट लोणचं करत आहोत. एकदम झटपट झटपट आपण लोणचं बनवणार आहोत. त्यासाठी मी इथं एक कैरी घेतलेली आहे या साईजची. आता आपण ही कट करून घेऊया. तर मी कैरीचं असे काप करून घेतलेले आहेत, फोडी करून घेतलेल्या आहेत. तर या फोडीला आपण पहिल्यांदा मीठ लावून घेऊया. तर मी अर्धा चमचा मी इथं मीठ घालत आहे. तर आता यामध्ये आपण लाल तिखट घालून घेणार आहोत. तर मी एक अर्धा चमचा लाल तिखट घालून घेत आहे. आता हे आपण हलवून घेऊया, छानपैकी मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण अर्धा चमचा साखर घालून घेणार आहोत. तर अर्धा चमचा साखर घालून घेऊया, म्हणजे आपलं जे लोणचं होतं ते आंबट गोड होईल. आता यामध्ये मी एक अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे. आता हे छानपैकी हलवून घेऊया. इथं मी एका कडल्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालून घेऊया. मोहरी तडतडा लागली, मोहरी छान तडतडा लागली आहे. आता यामध्ये आपण हिंग टाकून घेणार आहोत. हिंगामुळे छान फ्लेवर येतो. तर आता मी गॅस बंद करते. आता हे तेल आपण लोणच्यावर घालून घेऊया. तर आपण जे गरम केलेले तेल आहे ते मी आता यामध्ये घालून घेणार आहे. आता हे छानपैकी हलवून घेऊयात. तर अशा पद्धतीनं आपलं हे लोणचं, झटपट लोणचं तयार आहे. तर कसं वाटलं माझं झटपट लोणचं? तर हे असे तुम्ही झटपट लोणचं केलं तर तुम्ही भाताबरोबर, पोळीबरोबर, भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर दुपारच्या वेळात किंवा रात्रीच्या वेळेस जर तोंड लावणं काय हवं असेल आणि तुमच्याकडे जर कैरी असेल तर ही झटपट लोणचं तुम्ही करू शकता. तर कसा वाटलं माझं झटपट लोणचं? तर कसा वाटला माझा व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझी रेसिपी तुम्ही तुमच्या नातेवाईकांना वगैरे तुम्ही शेअर करू शकता. जर तुम्ही शेअर केली तर त्यांना पण माझ्या या रेसिपी त्यांच्यापर्यंत पोहोचतील. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.